नमस्कार. मी शुभदा गोडबोले. आजचा विषय राहुल द्रविड याची क्रिकेट करिअर. राहुल द्रविड नाव घेतलं की डोळ्यासमोर येतो तो अत्यंत गुणी, तत्वशील, कष्टाळू, विनयशील, नम्र, शिस्तबद्ध, निस्वार्थी खेळाडू. राहुल द्रविडचा आदर्श होता गुंडप्पा विश्वनाथ. वयाच्या 12व्या वर्षापासून त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. भारतीय क्रिकेट टीममध्ये प्रवेश मिळायला त्याला 5 वर्ष वाट पाहावी लागली होती. त्याआधी क्लब क्रिकेट, रणजी क्रिकेटमध्ये त्यांनी 15 शतकं काढली होती. वयाच्या 23व्या वर्षी तो पहिली मॅच भारतासाठी इंग्लंडमध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर खेळला. तो संपूर्णपणे भरोसा करता येईल असा टीममधील खात्रीचा खेळाडू होता. कित्येकदा त्यांनी टीमच्या भल्यासाठी स्वतःकडे कमीपणा घेतला. एकदा बॅटिंगमध्ये जम बसवला की त्याला आऊट करणं कठीण जायचं. त्याची अभेद्य बॅटिंग बघून वर्तमानपत्रांनी त्याचं द वॉल असं नामकरण केलं. द्रविड 163 टेस्ट मॅचेस, 384 वन डे क्रिकेट खेळला. त्याचा रन रेट 52.31 राहिला की जो खूपच छान होता. 73 सामन्यांमध्ये त्यांनी भारतासाठी विकेट किपिंग केलं. ते एक अत्यंत एकाग्रतेचं आणि थकवणारं काम असतं. कलकत्ता टेस्ट मॅचमध्ये 2001मध्ये लक्ष्मणबरोबर त्यांनी 376 रन्सची भागीदारी केली होती. क्रिकेटच्या इतिहासात याची नोंद झाली. एवढी मोठी ही भागीदारी होती. 2003ला त्याला टीमचा कॅप्टन केलं गेलं. सर्वसाधारणपणे कुणीही स्वतःहून कॅप्टनपद सोडत नाही. अपवाद सुनील गावस्करांचा. पण तेव्हा ते त्यांच्या करिअरच्या अंताकडे होते. मात्र राहुल द्रविड पुढे अजून खूप काळ बाकी होता. तरीसुद्धा त्यांनी हे पद 2007 साली सोडलं. त्याला त्याच्या बॅटिंगवर लक्ष केंद्रित करायचं असावं. कॅप्टन असताना त्याने खूप अचूक आणि अवघड निर्णय घेतले होते. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जास्त रन्स काढणाऱ्यात त्याचा 4था नंबर लागतो. विशेष म्हणजे त्यांनी जास्त रन्स परदेशातील मैदानावर काढले. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याने एकूण 210 कॅचेस घेतले आहेत. तो वर्ल्ड रेकॉर्ड आहे. 2012मध्ये वयाच्या 39व्या वर्षी तो रिटायर झाला. 16 वर्ष तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. 2002 ते 2006 हा त्याच्यासाठी सुवर्णकाळ ठरला. त्याच्या सेकंड इनिंगमध्ये तो भारताच्या अंडर-19 टीमचा कोच झाला. त्याची तिथली कामगिरी पाहून त्याला भारतीय टीमच्या कोचची जबाबदारी सोपवण्यात आली. त्याच्या मार्गदर्शनाखाली भारताने T20 वर्ल्ड कप जिंकला. फिल्डिंग, विकेटकीपिंग, बॅटिंग, कॅप्टनपद काहीही असो, तो सदाबहार खेळाडू राहिला. धन्यवाद.